स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिक्षक मित्रांनो, एक महत्वाची बातमी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ती अत्यंत आनंदाची बातमी आहे. ही आनंदाची बातमी काय असणार आहे हे आपल्याला पुढे सांगणार आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल, शिक्षक भरतीच्या संदर्भातील असेल, शिक्षकांच्या टीईटीच्या संदर्भातील असेल किंवा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्या संदर्भातील, संघटनेच्या संदर्भातील इतर काही जी माहिती आहे आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. त्यामुळे पहिल्यांदा नोटिफिकेशन तुम्ही जर आपला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लवकर नोटिफिकेशन मिळेल आणि ते व्हिडिओ बघायला मिळेल आणि अपडेट सुद्धा मिळेल. महत्वाचा विषय असा आहे की सुप्रीम कोर्टाने 1 सप्टेंबरला एक निर्णय दिला की संपूर्ण देशातील जे काही आरटी च्या अंतर्गत येणारे जे काही शाळा आहेत, म्हणजे 1ली ते 8वीचे जे काही वर्ग आहेत, यासाठी टीईटी मेंडेटरी करण्यात आली आहे की तो शिक्षक जो आहे तो पात्र असणं गरजेचं आहे. म्हणजे टीईटी 1 टीईटी 2 हे दोन्ही पेपर पास असणं गरजेचं आहे किंवा सीटीईटी 1 किंवा सीटीईटी 2 हे दोन्ही पेपर पास असणं गरजेचं आहे. आणि त्याच दृष्टीनं काही शिक्षकांनी सुद्धा अर्ज केलेले आहे आणि या सर्व शिक्षकांचा जो पेपर आहे तो 23 तारखेला असणार आहे. आणि पदोन्नतीमध्ये जर तुम्हाला पदोन्नती पाहिजे असेल, एखादा शिक्षक 20 वर्ष नोकरी करत असेल आणि अशा शिक्षकाला जर पदोन्नती पाहिजे असेल वरच्या वर्गाला, तर त्याला सुद्धा टीईटी पास असणं गरजेचं आहे, अन्यथा त्यांना पदोन्नती मिळणार नाही. असा जो निर्णय आहे, सुप्रीम कोर्टाने निर्णय संपूर्ण देशातील शिक्षकांसाठी दिलेला होता. मग या शिक्षकानंतर आपले जे शिक्षक आहेत ते पॅनिक झाले की आम्हाला आता कुठे टीईटी द्यावं लागणार. कोणी शिक्षक जे आहे ते कोणी 40 वर्षाचे आहेत, 45 वर्षाचे आहेत, ज्यांना आता अभ्यासाची लिंक तुटलेली आहे आणि अशा वेळेला टीईटी पास होणं हे शक्य नाही. मग त्याच वेळेला एक शासन निर्णय निघण्यात आला आणि त्याच धर्तीवरती जिकडे तिकडे जिल्हा परिषदच्या माध्यमातून, सीओच्या माध्यमातून ही परिपत्रकं काढण्यात आलेली होती. आणि एक विभाग जो आहे, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, यांनी एक परिपत्रक काढलेलं होतं, एक शासन निर्णय काढलेला होता. आणि शासन निर्णय तो असा होता की ज्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून ज्या आश्रमशाळा चालवल्या जातात, या आश्रमशाळेवरती जे काही 1ली ते 8वी करता जे शिक्षक आहेत, या शिक्षकांना सुद्धा टीईटी अनिवार्य आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा टीईटी देणं गरजेचं आहे, पास होणं गरजेचं आहे, अन्यथा त्यांना काढलं जाईल. असं एक परिपत्रक हा 17 तारखेला म्हणजे 17 ऑक्टोबरला हे परिपत्रक निघालेलं होतं. मग यानंतर मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्यावेळेला की सर्वांसाठी हा टीईटी ही लागू असणार आहे. म्हणजे जसं आदिवासी आश्रमशाळा असतील, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या ज्या काही तांडा वस्तींवरती आश्रमशाळा आहेत, त्या आश्रमशाळेच्या शिक्षकांना सुद्धा काय असणार आहे, म्हणजे 1ली ते 8वी, जिथे जिथे 1ली ते 8वी आहे तिथे तिथं तुम्हाला टीईटी पास असणं गरजेचं आहे, असं ते परिपत्रकाचा एक उद्देश होता. मग तो जो परिपत्रक आहे, तो परिपत्रक आता 17 ऑक्टोबरला तो परिपत्रक निघालं आणि काल 20 तारखेला शासनाच्या माध्यमातून एक परिपत्रक पुन्हा काढण्यात आलेला आहे. आपण सर्व शिक्षक बांधवांनी आपण शासन निर्णय, महाराष्ट्र शासन निर्णय जर या साईटवरती तुम्ही जर क्रोमवरती गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला हे परिपत्रक, शुद्धीपत्रक या ठिकाणी दिसणार आहे. मग हे परिपत्रक काय आहे? महाराष्ट्र शासन विभागाचं हे परिपत्रक आहे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचं हे परिपत्रक आहे. सर्व संचालकांना हे परिपत्रक त्या ठिकाणी माननीय सर्व संचालक इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं हे दिलेलं परिपत्रक आहे. विषय आहे तिथं 1ली ते 8वी आश्रमशाळेकरिता असणारे शिक्षक टीईटी बंधनकारक असल्याबाबत असं त्याचा विषय आहे. आणि त्यात लिहिलेलं आहे त्यांनी की हा जो निर्णय आहे, हा जो शुद्धीपत्रक आहे, शासन निर्णय आहे, हा 10/17/2025 चा जो काही शासन निर्णय काढलेला होता हा रद्दबातल ठरवत आहे, असं त्याने त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे हा शासन निर्णय तुम्ही रद्द समजा असं त्यांनी म्हटलेलं आहे. यानंतर जी काही शासनाच्या भूमिका असेल त्यानुसार आम्ही तुम्हाला कळवू असं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हा शासन निर्णय जर रद्द होत आहे तर आपल्या सर्व शिक्षकांना आनंदाची बातमी आहे. कारण जो शासन निर्णय काढलेला होता टीईटीच्या बाबतीत, जरी सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं असेल, पण शासनाची भूमिका जर शिक्षकांवरती दिलासा देण्यासारखी असेल, दिलगिरी व्यक्त करण्यासारखी असेल, तर नक्कीच आपला तो सर्व शिक्षकांचा फायदा आहे. आणि आश्रमशाळेसाठी जर हा शासन निर्णय निघत असेल तर इतर जे काही म्हणजे इतर बहुजन कल्याण विभागासाठी हा जर शासन निर्णय निघत असेल तर बाकी सर्वांसाठी सुद्धा हा शासन निर्णय निघू शकते. त्यामुळे इतर विभागाचे, शिक्षण विभागाच्या अंतर्गत जे काही शिक्षक आहेत आणि ते पॅनिक झालेले आहे, खूप घाबरलेले आहे का आमची नोकरी जाते की काय. कारण सुप्रीम कोर्टाच्या वर कोणीच नाही देशामध्ये, हे आपल्या सर्वांना माहित आहे. परंतु सध्या संघटनेच्या माध्यमातून जो काही लढा उभारलेला आहे, लढा
आपल्या सर्व शिक्षकांनी उभारलेला आहे, आंदोलन आपण केलेली आहेत, तर त्यावरून असं दिसून येते की शासनाची जी भूमिका आहे ती आपल्या बाजूने नाही आहे, हे आपल्याला आतापर्यंत दिसत आलेलं आहे गेल्या 15-20 दिवसांमध्ये. त्यामुळे आपण सुद्धा घाबरून चालणार नाही. शासनाने दिलासा देण्यासारखं असे जर शासन निर्णय जर काढत असतील किंवा शुद्धीपत्रक निघत असेल तर ते आपल्यासाठी अत्यंत चांगले आहेत. त्यामुळे सर्व शिक्षकांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा. आणि अशाच अपडेट करता, हा शासन निर्णय करता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग टेलिग्रामची एक लिंक आहे आणि व्हॉट्सअपची पण एक लिंक आहे, जेणेकरून आपल्या शिक्षक बांधवांना जे अपडेट आहे ते अपडेट कायमस्वरूपी आपल्या या चॅनलवरती मिळत राहील. धन्यवाद.